3 3 कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले ति गोविंदम प्रभाते करदर्शनम. कोण? आजी मी आहे. हा मग ये 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 कर. आज अगदी पहाटे पहाटे. हा ते आर्या. अरे ती फुलं वेचायला लवकरच जाते पहाटेची. खरं तर मला तुझ्याशीच बोलायचं होतं. अरे बोल की. कसली बी भीड भाड न बाळगता बोल. नाही, तुला तर माहितीच आहे की मला फक्त तुझ्याजवळच एक्सप्रेस होता येत. पण सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड आहे ना की माझं मलाच कळत नाही. त्याचं कारण असं आहे की तू लई विचार करतोस बघ. पण आजी विचार करायलाच हवा ना. अरे विचार कराय हवा, पण असं आहे ना, डोक्याबरोबर एक मनही असतं बघ माणसाला. तर जेव्हा माणूस मनानं विचार करतो ना, तेव्हा समज जग तो कवेत घेऊ शकतो. पण जेव्हा तेच मन उदास असेल तेव्हा ते कवेत घेतलेलं जग त्याच्या हातातून निसटून बी जातं बघ. बर ते समज जाऊ दे. तुला काय बोलायचं सांग. काय आजी की आर्याने जबरदस्तीने मला सईशी लग्न करायला तयार केलं. ही फॅक्ट आहे की सईवर माझं खूप प्रेम होतं. पण बघ बोललं की नाही मन आपोआप. तू काय म्हणलास आता? सईवर तुझं प्रेम होतं. म्हणजे मला कळत नाहीये की मी लग्न का थांबवलं. मला विचार करायला वेळ हवाय असं सईला का सांगितलं. तिला गेस्ट हाऊसवर का ठेवलं. काहीच कळत नाहीये मला. हे बघ, कारण सईचा आणि तुझा ऋणानुबंध तेवढाच होता बघ. तो संपला. हे बघ, सईवर तुझं प्रेम होतं, पण तुम्ही दोघं एकमेकांना योग्य नाही हे आर्या जेव्हा तुझ्या आयुष्यात आली ना तेव्हा कळलं बघ. आर्या न्यायानं वागणारी आहे. ती खऱ्याची कास धरते. तिच्या मनात छक्के पंजे नाहीत. अगदी सरळ मनाची आहे. आणि हे समज तुझ्या मनाने हळूहळू टिपलं आणि तुझं मन आर्याच्या प्रेमात पडलं. मी तुझं तुला ते कळलेलं नाहीये बघ. लई गोंधळ उडलाय तुझा. पण हा जो गोंधळ आहे ना, तर गोड गोंधळ आहे. एकदा, फक्त एकदा तू मनानं या समध्या गोष्टीचा विचार करून बघ. तुला आपोआप मार्ग सापडत. नाही तर हातात काय येईल? शून्य. आजोबांनी सांगितलेलं संदूक तळघरातच असेल. सगळीकडे शोधलं पण अजून सापडलेलं नाही. भगवा झेंडाही दिसत नाही. नाही, पण आजोबांनी सांगितलंय म्हणजे संदूक इथेच असणार. पण कुठे? खूप वेळ गेला इथे. पहाट होत आलीये. काळू देवी आई
तिकडे सगळे जागे झाले असतील, नाही आत्ताच्या आत्ता मला परत जायला हवं. झेंडा भगव्या झेंड्याचं चित्र तू ओळखलंस की ती संदूकही तुला सापडेल. पहाटेचा रंग केशरी आणि हा झेंडा म्हणजे भगवा झेंडा. आजोबांनी सांगितलेलं भगवा झेंडा जर ओळखलास तर संदूक सापडेल. म्हणजे हा भगवा झेंडा. म्हणजे इथेच कुठेतरी संदूक आहे. ते तर भिंत आहे, संदूक कुठे? झेंडा तरी संदूक, भगवा झेंडा. कळू याला तर किडे आहेत. त्या पादुका घालून काळूबाईचं नामस्मरण करत स्थिर उभं राहायचं. आजोबांनी सांगितलं होतं की मंत्र उमटेपर्यंत पादुकांवर स्थिर उभं राहायचं. म्हणजे या टोकदार पादुकांवर उभं राहायचं. काळूबाईच्या नाव सांग मला. लवकर जायचंय तेव्हा नाश्त्याचं बघा काय ते. अहो ताई, पण नाश्त्याचं काय तुम्ही सांगितलंच नाही. अहो बनवा आता काहीतरी. बघ बाई, समजा व्यवस्थित आहे नव्हे. हो काकू. हे काय समजा? हळदीची धूळ पाटी. हे समजा काय चाललंय सांगशील का? सांगते, सगळं सांगते.
खरंच ग, मन भरून आलंय. म्हणजे तुझ्यामुळे या दिव्य गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या. आम्ही आई काळूबाईच्या अगदी जवळ आलोय. काळूबाईचीच रचना आहे ही. आणि आजी म्हणतात तसं आपल्या ऋणानुबंधांमुळेच हे सगळं घडतं. मला तरी कुठे माहिती होत्या या सगळ्या गोष्टी. खूप गोष्टी शिकले मी इकडे. आणि काळूबाईने माझा हात धरलाच, पण तुमच्या दोघींच्या सपोर्टमुळे मी कठीण प्रसंगात सुद्धा ठामपणे उभी राहिले. अगं पोरी, या हळदीच्या धूळपाटीवर तो मंत्र उमटायला किती वेळ लागेल पुन्हा ठाऊक. तोपर्यंत काय या टोकदार पादुकांवर तू उभी राहणार? हो, हे टोकदार किडे तुझ्या पायात घुसतील. काळूबाईचं नाव घेऊन उभी राहीन मी याच्यावर. मग टोचू देत खिळे, सहन करेन मी. काकू, आपलं इथे काय चाललंय बाहेर कुणाला कळता कामा नये. तेव्हा जरा पाऱ्यावर उभी राहा. हा काळूबाईच्या नावानं सांग. सांग भले. काळूबाईच्या नावानं सांग भले. टोटला कसला पे तुम्हाला बळा जसाची कोळ्या केसाची कसं डोक्याची चुकी. वादळाची चावले वादळ घुमावत आहे. समजलंय म्हणा, दिसत म्हणा आधीच. पोरीला तयार करतेस तू. काळूबाई! त्या पोरीला तयार करतेस तू. देवळाचा दरवाजा उघडायला त्या पोरीला तयार करतेस तू. पण सिद्ध आहे मी,
स्वयंसिद्ध. आर्या आर्या अरे पुढे तुझ्या पायातून रगत येत आहे. खरं नाही अगं किती परीक्षा घेतेस पोरीची. आधी खूप सहन केलाय ग तिनं. आता तर मला येते. अरे हे थांबव सगळं. हे बघ देऊळ नाही उघडलं तरी चालेल पोरी पण नाही आजी, मी आजोबांना शब्द दिला आणि त्यासाठीच तर मी मावळखेडला आले ना. आजोबांनी मला सांगितलंय की ही तुझ्या पुण्याईची परीक्षा आहे आणि ती परीक्षा मी देणारच. काळूबाईच्या नावानं सांग. काळूबाई! बघतोच मी दरवाजा कसा उघडतो देवळाचा. काय झालं? काय कुठं? मग इथं कशा बाई थांबलाय? जा की आत. होय चालली की. आजी कुठे आहे? मला आजींना जरा भेटायचं. नाही आत्ता नाही भेटता येणार. मला 2 मिनिटाचं काम आहे, लगेच थोड्या वेळाने ये जा. अरे आहे ना, तुम्हीच काढलं ना तिला अमुकच्या खोली बाहेर. मला आजींना 2 मिनिटं भेटायचं, मी लगेच जात. सांगितलं ना मग. मोठ्यांचं ऐकावं. ठीक आहे, तुम्ही असं नाही ऐकणार ना? थांबाच. आई साहेब, बघा बघा कशा पहारा देत उभ्या आहेत. काय ग कशा पायी पहारा देते इथे? हा बाजूला हो, चल. नाही तुम्ही यात पडू नका. का पडू नका? या घरची करती बाई आहे मी. या घरात कुणाचं काय काय चाललंय ते समज मला कळलं पाहिजे. बाजूला हो, चल. मला बी आईने सांगितलं इथं थांबायला. त्या जोवर सांगत नाही तोपर्यंत मी इथं हलणार नाही. काही बी झालं तरी. बाई 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 बाई, बघितलं? मोठ्या जाऊबाई आहेत तुमच्या, मोठ्या आहेत तुमच्यापेक्षा. मी असं बोलतात होय त्यांच्याशी? आईसाहेब तुम्हाला सांगते, ती आर्याना नक्कीच काळूबाईचं काहीतरी आतमध्ये करत असणार, म्हणून या लपवाछपी करतायत. अहो मी स्वतः सकाळ सकाळ बघितलेलं तिला पदराखाली काहीतरी लपून छपून घेऊन चाललेली आतमध्ये. खरंच जर का काळूबाईचं काही चाललं असेल ना तर मला वेळीच थांबवावं लागेल. ते बाजूला हो, चल. धमात खायचा तुम्ही. काळूबाईची कुठलीच गोष्ट थांबवण्याची ताकद नाही तुमच्यात. असं आता तर आज जाऊन बघितलंच पाहिजे नक्की काय चाललंय ते. मालती चल आत, बाजूला घेऊया. चल बाजूला बघ, चला. बऱ्या मोरानं बाजूला व्हायचं. चला. अगं ऐक ना, जाऊबाई थांबा. सुशीला काकी बाजूला. दरवाजा उघडा. काय चाललंय आतमध्ये? सासूबाई काय चाललंय? होय. खाली चला. अहो पण ती आर्या दरवाजा उघडणं झाली. खाली चला आधी. तुम्ही गुरुजी आलेत. गुरुजी आत्ता वय ते आतमध्ये येणार नाहीयेत, आपल्यालाच बाहेर जावं लागणार आहे. काळूबाईचं काहीतरी कर. काळूबाईला थोपायला इराट गुरुजी समर्थ आहेत. तिला काय करायचं ते करू द्या आणि फौजदाराला बोलवा आधी खाली. वय वय बोलो. अहो गुरुजी इथं स्टँड मांडून बसले. म्हटलं होतं ना काहीतरी महत्वाचं असेल म्हणून आलेत. काहीतरी विशेष आहे नक्की. अहो आज परत काहीतरी डेंजर होणार आहे.
गुरूंचे गुरु विराट गुरु. गुरुजी, आपण इथं एकाएकी? किती वेळा इशारा दिला होता, किती वेळा इशारा दिला होता. त्या पोरीला ताकद देते ती काळूबाई. आता त्या पोरीच्या हातून तिच्या हातून काय? देवळाचा दरवाजा उघडणार आहे ती. देऊ उघडणार? होय, मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करत होते. आर्या सासूबाईंच्या खोलीमध्ये जाऊन काहीतरी करत होती आणि सुशीला पाहण्यासाठी बाहेर थांबली होती. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. हे सगळं मी आधीच पाहिलंय म्हणून आलोय मी इथं. कुठल्याही क्षणी ती पोरगी देवळाकडे जायला निघेल. देवळाचं दार उघडायचा अष्टमीचा मुहूर्त आहे तिचा. आणि अष्टमी संपेपर्यंत मी इथंच बसून राहणार आहे. माधवा, काळूबाईचं प्रस्थ माजता कामा नये. नाही गुरुजी, देवळाचं दार उघडणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. जीवाची बाजी लावू तिला अडवायला. वय, पण त्या काळूबाईचं प्रस्थ वाढता कामा नये. गुरुजी, इथं राज्य फक्त तुमचं असेल. गुरूंचे गुरु विराट गुरु. ऐका नाही, आता उमटो ग मंत्र. अगं पोरची परीक्षा घेऊ इतकी. दुमदुमलं नाव तुझं मंतरलं ग, रूप तुझं पार्वतीचं अवतरलं ग. हुरहुरला भेटीला आतुरलं ग, देवी तुझ्या दर्शनात दुःख सरलं ग. काळू देवी आईचा गजर ग, तिचा सोनेरी माईचा पदर ग. आज आई माझी काळूबाई ओळख ग. असुर भेदी. ह्रीं क्लीं काळूबाई नमो नमः. आजी, पोरी बघ, ती अक्षर दिसेनाशी झाली. तू जसं म्हणलीस ना तसंच झालं बघ. ये, उतर उतर आता खाली उतर. हळ हळ हळ. पोरी, अगं पादुका बघ, रक्तानं माखल्यात नुसत्या. तुझा पाय बघू, दाखव दाखव. आजी, माझी जखम भरायला लागली. आणि आणि पायाचं दुखणंही गेलं. काळूबाईच्या नावाला सांग झालं.
आई काळूबाईनं कृपा केली म्हणतं मिळाला. हो बाई खरंच. बघू. कुठं आहे? अगं म्हणजे असा कुपवाच्या रंगात उमटला आणि क्षणार्धात नाहीसं झालं. वय पर तू लक्षात ठेवलास ना? हो काकू. पण काकू बाहेर काय गोंधळ सुरू होता? वय मालती आणि शालिनी आल्या होत्या. संशय आला होता त्यांना. हुज्जत घालून आत येतच होत्या. एवढ्या दादासाहेब आले. काहीतरी महत्वाचं काम आहे असं सांगून समध्यासनी घेऊन गेले खाली. बाहेर विराट आलाय. आपण काय करतोय ना हे त्याला काळ्या सिद्धीमुळे कळलं असणार आणि म्हणूनच पोरी तुझ्या प्रयत्नात खोडा घालायला आला असणार तो. पण मला लवकरात लवकर देवळात जायला हवं. अगं पण आता कशी बाहेर पडणार? विराट आला का काय? दादासाहेब समध्यासनी घेऊन आले. त्या समध्यासनी हे समजलं तर मी बघते. तुम्ही इकडचा आवरा. हा थोडं बोलायचं होतं. मी येते बाहेर. बस. आय मीन बस. मी बसते. तसं काही नाहीये पण फक्त फक्त काय? तुझी काळजी वाटत होती. का माहित नाहीये पण सतत असं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. मे बी सईच्या प्रकारामुळे असेल. पण तू तिच्यावर राग धरू नकोस. तिने हे सगळं भावनेच्या भरात येऊन केलं. प्लीज तिची काळजी घे. तिने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि तू ती तसं वागली म्हणून मीही तसं वागायचं अमू. तिने याआधी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलाय. आता पुन्हा तसं घडू नये त्यामुळे तू तिची काळजी घे. मला तुझी काळजी वाटते म्हणून मी तुझी विचारपूस करायला आलोय. तू तिची बाजू घेतेस. आय एम फाईन अमू. आणि तसे काळूबाई आहे माझ्यासोबत. पुन्हा तेच. हे सगळं काय होतंय मला नाही माहित. पण माझं मन एनिवेज तू स्वतःची काळजी घे. उठून क्या सुद्धा मेंदू माया सगळ्या जळसाची कुऱ्या केसाची कासळ बुक्याची चुटी. डोका आला ना लक्षात? हा, प्रत्येकाने डोळ्यात तेल घालायचंय. आणि फौजदार तुम्हाला कळलं ना? मुंगी बी बाहेर जाणार नाही असा बंदोबस्त कर तुम्ही. नाही दरवेळेला तसाच बंदोबस्त करता तुम्ही. पण ती आपल्या हातावर तुरी देऊन पळून जाते. बंदोबस्त करायला सांगायचा आणि स्वतः बी करायचा. सिक्युरिटी एकदम टाईट लाव तुम्ही. जा लवकर जा. चल ग. हा जा. मी काय म्हणते गुरुजींना काय हवं नको ते विचारायचं का? आत्ता काय बी बोल नका, काय बी विचारू नका. गुरुजी ध्यानाला बसलेत. सेवक
कुंपण पाहिजे. कुंपण तयार करा. वाड्याभोवती कुंपण तयार करा. मुंगी सुद्धा आत शिरली नाही पाहिजे असं कुंपण तयार करा. लईच बंदोबस्त केलाय आणि घरात बी मिलिंद, मालती आणि शालिनी करडी नजर ठेवून असणार. आता काय घराच्या बाहेर पडणं शक्य नाही. वय पण आर्या, तुझी श्रद्धा तुटू देऊ नको. नाही तुटू देणार. आई काळूबाई, तुझा मंत्र मी माझ्या हृदयावर कोरून घेतलाय. आता तुझ्या दारापर्यंत मला तूच घेऊन जा. आज घराच्या बाहेर पडायचं नाही. इतकं घाबरता काळूबाईला? उलट कुणाला बोलते ग? तुम्हाला. आर्या थांब, घराच्या बाहेर पडायचं नाही. कुठे चालली ग तारा तारा? तुला सांगितलं या दोघांनी ना घराबाहेर जायचं नाही म्हणून. चला गप गुमान आपल्या खोलीत जायचं. चला. मी वाड्याबाहेर चाललेच नाही. मी विराटला भेटायला चालली. तोंड सांभाळून विराट गुरुजी म्हणायचं. ते तुमच्यासाठी. पण असो, तुमच्या विराट गुरुजींना भेटायला चालले मी. मला बोलायचंय त्यांच्याशी. काय बोलायचंय? ते मी थेट त्यांच्याशीच बोलेन. आणि तुम्हाला ऐकायचं असेल तर खुशाल बाहेर येऊ शकतो. गुरुजींना बोलायचंय म्हणून दार उघडलंय. आपोआप. गुरूंचे गुरु विराट गुरु. आज काय तो सोक्ष मोक्ष होऊन जाऊ दे. त्यासाठीच आलोय मी. काळूबाईनं तयार केलेलं एक साधं हत्यार आहेस तो. तू काय करणार? काळूबाईचं बंद केलेलं देऊळ आज उघडणार आहे.
मी ते उघडू देणार नाही. काळूबाईला आव्हान देतोयस तू? आर्या तू माधवा, पाटलाची सून थोडा मोठ्यांचा आदर करणं विसरत चालली आहे काय? गुरुजी, माफी असावी गुरुजी. जाऊ दे. गुरुजी, तू मला अडवू शकत नाही. गुरुजी, गुरुंचे गुरु, विराट गुरु. मला जाऊ द्या इथून. मला जायचंय. मला काळूबाईचं देऊळ उघडायचंय. मी काळूबाईला शब्द दिलाय. आज मी ते देऊळ उघडणार. आज अष्टमी आणि मी काळूबाईचं देऊळ उघडणारच. बोलो बोलो, तुझ्या काळूबाईला बोलो. तिला सांग हे रिंगण भेदायला. विराटचं रिंगण आहे, कोणीच नाही भेदू शकणार. हे बघा प्लीज, आज अष्टमी आहे. जर आज ते देऊळ नाही उघडलं तर पुन्हा कधीच उघडता येणार नाही. प्लीज प्लीज. अष्टमी संपणार इथेच. प्लीज 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 मला इथून जाऊ द्या. तू आता इथून कुठेही जाऊ शकणार नाही. कारण सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. सावली सावली, लाख्या सुराची सावली. प्लीज जाऊ द्या मला, प्लीज. जा शोधा तिला. कुणाला गुरुजी? ए काळूबाईचा हत्यार आर्या. अहो, आर्या तर हितच आहे की. ही आर्या नाहीये. पण हे काळूबाईनं पाठवलं रूप आहे तिचं. शोधा तिला का. हवे अरे तुम्हा सगळ्यांच्या सावल्या तिथे बघा. तिची आहे सावली. धन्य आहेस तू काळूबाई. काळूबाईने माझी प्रतिकृती निर्माण करून सगळ्यांना गुंगारा दिलाय. आता तू असं कर.
त्या दुधाचा नैवेद्य मी स्वतः चुलीवर केलाय. आजी मी आलेच, तुम्ही काळजी घ्या. सावकाश जा. हाय काळूबाई, पोरीचं रक्षण कर. तुझ्यावरच बेसते समजे. काळूबाईच्या नावानं सांग बरं. अहो फौजदार बघताय काय, शोधा. शालिनी जा तुम्ही. वय दादासाहेब. वय जा शोधा. तू सिद्ध आहेस ना, मग अडवून दाखवतील.